Mall बत्ता तिकडे चालला घ्या घ्या Auda.
दादा एक मिनिट जरा कुठं जाते नाही बुआजी स्वीकार करणार आहोत, पण तत्पूर्वी आपले दोन्ही हात असे ठेवायचे वरती आणि जेव्हा जय म्हणायचं त्यावेळेस असं करायचं. ओके, तयार सगळे? कुठल्याशा निवडणुकीत कुठल्याशा नेत्याचा जयकार कसा करता? नेहमीच्या देठापासून जायचे बाबा की जायचे बाबा की जायचे बाबा की. ज्यांच्याशी माझे भांडण नसतील ते सर्वजण दंडक म्हणतील. दंडवत. मागच्यांशी भांडणे काहीतरी माझं. पुन्हा एकदा दंडवत. आज आपण श्री क्षेत्र जाळीच्या देवयात्रेनिमित्त रथयात्रेनिमित्त जमलेलो आहोत. दुर्दैवाने जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या या जाळीच्या देवयात्रेसाठी येत असतात ते मागच्या वर्षी येऊ शकलेले नाही. आजही यात्रेबद्दल साशंकता असल्याने बरेच जण येऊ शकलेले नाही. आपण सर्वजण भाग्यवान आहोत. याच्यासाठी येण्याची इच्छा झाली आणि ती देवाने पूर्ण केली. सर्वांनी आपापल्या शेजारच्या देवाच्या भक्तासाठी सर्वांनी आपल्या शेजारी असणाऱ्या स्वामींच्या भक्तासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार. त्यांना बघितलं पाहिजे इकडे ना टाळ्या वाजतात. जो टाळ्या वाजवणार नाही ना त्याच्या कुटुंबामध्ये इतरांचा पाप नाही. कुणाकुणाला पाप हवे मागचे वाजवत नाहीये, मला दिसत नाहीये. कुणाची एकदा जोरदार एक सूचना पुन्हा नको. पुन्हा एकदा आता मी म्हणा स्वामींचा तुम्ही म्हणायचं विजय असो, कारण तिकडे खूप जणांचा विजय करत असतो ना आपण. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा. बरं वाटलं बरं का, देवाचे भक्त जमल्यासारखं वाटतंय. आता खरं तर आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्र सोडून म्हणजे प्रत्यक्ष 800 वर्ष झाले. किती? कुणाकुणाला माहिती आहे? सगळ्यांना माहिती आहे असं गृहीत धरूया. 800 वर्ष झाली आणि 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज स्वामी या ठिकाणी आले होते, पण महाराष्ट्राला सोडून गेले. आता श्री चक्रधर स्वामी कुठे असतील आपल्याला माहिती नाहीये, पण जिथे कुठे असतील तिथे भट्टोबास अर्थात नागदेवाचार्य, बाईसा, माईन भट्ट यांच्यासारखे भक्तजन स्वामींजवळ असतील. स्वामी निरूपण करत असतील. आता किती वाजलेत बरं? किती? स्वामींचा कदाचित भोजनाचा अवसर म्हणजे स्वामी भोजन करत असतील. कोणीतरी भक्तजन देवाला प्रार्थना करत असेल, पंचपक्वान्नाचा भोजन असेल किंवा एखाद्याच्या घरी दुधभात स्वामी खात असतील, तर त्यांनी आपल्याकडे बघावं,
जाळीच्या देवाच्या यात्रेमध्ये लाखोंच्या गर्दीमध्ये अमक्या तमक्या गावाचा अमक्या तमक्या नावाचा भक्त माझं नाव घेतोय. लक्षात घ्या बर का. यासाठी आपण जोरदार जयकार केला होता, तो पुन्हा एकदा करूया. हा, आता नक्की स्वामींनी उत्तरपंथी असतील तर तिथून इकडे बघितलेलं असणार आहे. आणि स्वामींची मंगलदृष्टी, स्वामींची कृपा दृष्टी ही दुःख नाश करणारी आहे, रोग दूर करणारी आहे, मंगलमय दृष्टी आहे. जाळीच्या देवाला वाघिणीचा काय शांत केला स्वामींनी? कुणा कुणाला लिहा माहिती हातवरती करा बरं. मला माहिती बरं का. अरे बापरे, अर्ध्या लोकांना माहिती नाही. म्हणजे असं झालं, कुठल्या गावाला जायचं? अमक्या तमक्या. कशाला जायचं? अमक्या तमक्या गोष्टीनं. कुठं जायचं माहिती नाही, कुठल्या गावाला जायचं माहिती नाही, कशासाठी जायचं माहिती नाही. झाले पाहिजे वाटतंय का? इकडच्यांना नाही वाटत, तुम्हालाच वाटतंय. तुम्हाला वाटतंय का? जोरात म्हणा ना. दुःख दूर झाले पाहिजे का? कोरोना गेला पाहिजे का? सुख शांती आली पाहिजे का? समाधान लाभलं पाहिजे का? श्रीमंत व्हायचं का? आताच 50 आली, आता श्रीमंत होऊन काय करायचं? आपण सर्वजण हृदयाने श्रीमंत आहोत, भक्तीने श्रीमंत आहोत, म्हणून या ठिकाणी उभे आहोत. तर आता आपण जाळीच्या देवाच्या लीळेला स्मरणाला सुरुवात करणारे सर्वांनी डोळे बंद करायचे आहेत. शांतपणे, शेजारच्यानं कोणी कोणाशी बोलायचं नाहीये. एकदम शांतपणे. खरोखर इथे सुई पडली तरी कुणाचा आवाज आला पाहिजे सुईचा देखील, एवढी शांतता हवी. जो जयकार आपण जोराने केलेला आहे, देवापर्यंत पोहोचावा या एवढा केलेला आहे, यासाठी केलेला आहे. त्याच ठिकाणी आपल्याला शांतता हवी. सर्वांनी शांततेने उभं राहायचं, डोळे बंद करायचे. लहान मुलांनी सुद्धा सर्वांनी, कोणीही बोलायचं नाहीये. सुरू करूया? सुरू करायची का? सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी 800 वर्षापूर्वी एकांकात असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा, अर्थात या जगाच्या मालकाचा, या ब्रह्मांडाच्या मालकाचा, पतीचा वेश कसा होता? देवाकडे सगळं काही होतं, सगळं काही, सगळं. पण त्या देवाच्या अंगावरती फक्त 2 वस्त्र होती, 2 कपडे होते. एक पदर गुंडाळलेला होता आणि दुसरं एक उपर्ण खांद्यावर घेतलेलं होतं, ज्याला एक सुडा कटी प्रतिशी एक सुडा श्रीमोठी असं म्हणतात. आणि स्वामी श्री चक्रधर महाराज फिरत फिरत 12 वर्ष सालबर्डीच्या वनामध्ये, विंजी गोंडवाडा नांदेड परिसरातून फिरत फिरत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लोणारला आलेले आहे. लोणारला त्या काळचा जो राजा होता कान्हरदेव, तो भेटायला आला. त्याला देवाला त्याने आसू, सोन्याच्या शिक्के, सोन्याच्या मोहरा अर्पण केल्या. स्वामींनी स्वीकार केलेला नाही. मात्र एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा श्रीमोठी घेऊन स्वामी भ्रमण करीत पायी चालतायत. स्वामी पायी चालतायत. स्वामींच्या पायामध्ये काहीच नाही, वाहना नाही, चपला नाही, बुट नाही, पादत्राणी नाही. स्वामी उघडे आहेत. एक सुडा कटी प्रदेशी, एक सुडा कमरेला, अशा पद्धतीने स्वामी चालतायत. घनदाट अरण्य आहे, हिरवगार वनराई पसरलेली आहे. सगळीकडे हिरवगार पसरलेला आहे. चालता येत नाही एवढं घनदाट अरण्य आहे, निबिड अरण्य आहे. दिवसाही ज्या ठिकाणी अंधार असावा, एवढ्या अंधारामध्ये, एवढ्या घनदाट जंगलामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चालतायत. या गावाहून जायचं, कुठलं गाव लागलं, भिक्षेची वेळ झाली, भिक्षा भोजन करायचं. आणि भिक्षा भोजन करत असताना स्वामींकडे पात्र झोळी काहीच नव्हती. करतल भिक्षा भोजन सारून हातामध्ये स्वामी भिक्षा मागत असत आणि भिक्षा मागत गंगेवरती जात भोजन करत पुढच्या गावाला जात. मात्र हे सगळं चालत असताना खूप मोठ्या चांगल्या रस्त्याने नाही, अरण्यातून चालले होते, पाय वाटेने चालले होते. स्वामींना आपल्या शरीरावरती, आपल्या देहावरती इतकी अनास्था होती. जर मोकळे केस कळा, म्हणजे मोकळे सोडलेले केस, लांब केस जर कुठल्या काट्यात अडकले तर स्वामी तिथे थांबत असतात. किती वेळ? 1 तास, 2 तास, कधी कधी तासन-तास. मग ज्या वेळेस कोणी वारा येईल, कुठे वाऱ्याची झुळूक येईल, कोणीतरी वाटसरू येईल आणि त्या वाटसुरेने बघितल्यानंतर स्वामींचे मोकळे त्या अडकलेल्या काट्यातून काढणार, तेव्हा स्वामी पुढे जात. स्वामी चालतायत आणि चालताना स्वामींच्या अंगावरती ओरखडे होऊन रक्त येते. स्वामींची मूर्ती खरं सांगू, जगात कुणाची सुंदर नाही, तेव्हा इतकं सुंदर कोणीच नाही. चांपे गौरा
विशाल नेत्रा सुरवेधक सुंदरा चंपे गौरव चाफ्याच्या फुलासारखी पिवळी धमक. पण पिवळी धमक म्हणजे कावीळ झाल्यासारखी आहे का? नाही, त्याला लाल छटा आहे, पांढरी शुभ्र आहे. आणि त्या श्रीमूर्तीला जेव्हा काटा ओरखडतो, काठी ओरखडते आणि त्यावेळेस रक्त येतं, त्या ओरखड्यातून जेव्हा रक्त येतं तेव्हा लाल पडलेलं आणि वाळून गेलेलं ते रक्त एखाद्या रत्नासारखं मोत्यांसारखं शोभून दिसत होतं, खूप छान दिसत होतं. कदाचित मी कधी कधी म्हणत असतो, देवा माझ्यापेक्षा ती झाडं भाग्यवान होती का ज्या झाडांना तुझा स्पर्श झाला, ज्या झाडांना तुझं दर्शन झालं. आणि अशा पद्धतीने स्वामी श्री चक्रधर महाराज फिरत 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 दऱ्या डोंगर उतरत. आपल्याला बघा ना, जायचे जाऊन सावळेश्वरला जायचं असेल किती डोंगर उतरावं लागतो. आता तर आपण सुखी आहोत, पायऱ्या आहेत. त्या काळी देवासाठी काहीच नव्हतं. आणि फिरत फिरत आलेत. इथं खूप घनदाट अरण्य होतं. जाळीची, करवंदाची जाळी खूप मोठी जाळी होती की त्या जाळीमध्ये एखादी गुहा तयार व्हावी, एखादी झोपडी तयार व्हावी, अशा पद्धतीने ती जाळी होती. आणि त्या जाळीमध्ये छोटीशी 2 पिल्लं होती. एक छोटासा दगड होता, त्या दगडावरती जाण्या अगोदर ती छोटीशी 2 पिल्लं असतात वाघिणीची, ती बघतात. स्वामींचं तिथे येणं त्यांना आवडत नाही, त्यांना भीती वाटते. त्यांनी आतापर्यंत असं आकाराचं कुठली प्राणी बघितलेलं नव्हता. स्वामी त्यांच्यासाठी प्राणी कुठली तरी आकृती आहे. त्या पिल्लांनी असं माणूस बघितलेलं नाही, आपल्या आई व्यतिरिक्त कुणाला बघितलेलं नाही. आणि ते बघतात, पळून पटकन दगडामागे लागतात. स्वामी हळूच पुढे जातात. ते त्यांच्या पद्धतीने डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. स्वामी तिथे जाऊन दगडावर बसतात. स्वामींना ते लपून त्या दगडाच्या आडून बघतात. स्वामी या म्हणतात. आणि मग त्यांच्या लक्षात येतं, अरे आपण ज्यांच्या जवळ आलोय ना, आपल्या जवळ जे आलेत ना, ते आपल्याला निरुपद्रव देणारे, आपल्याला त्रास देणार नाही, उपद्रव करणारे नाहीत. आणि मग ते स्वामींच्या श्रीचरणाशी, स्वामींचे श्रीचरण कसे कमलासारखे आहेत, स्वामींची नख पण छान आहेत. आणि त्या श्रीचरणाशी खेळतायत, चाटतायत, थोडासा चावण्याचा प्रयत्न करतात, थोडेसे नख मारण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना तो देवाचा स्पर्श गारवा जाणवतो आणि मग ते देवाशी खेळायला लागतात. आणि मग स्वामी त्या 2ही पिल्लांना आपल्या मांडीवरती उचलून घेतात. आणि मग ते स्वामींच्या हाताशी खेळतायत, स्वामींच्या श्रीमूर्तीशी खेळतायत. स्वामी त्यांच्या पाठीवरून हात फिरवत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आहेत. काय तो देवाचा स्पर्श असेल, काय तर देवाचं संविधान असेल, काय देवाची सुंदर मूर्ती असेल. ते स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघतात आणि बघतच राहतात, सोबत खेळतात सुद्धा. आणि अशा पद्धतीने स्वामी त्यांच्याशी खेळतायत, ते स्वामींशी खेळतायत. अशा काही वेळ गेल्यानंतर थोड्या वेळाने त्या पिलांची माय जी त्यांच्यासाठी भोजन आणायला गेलेली असते ती परत येते. ती मोठी असते, तिला माणसांचा वास, प्राण्यांचा वास माहिती असतो. आणि ती जेव्हा आपल्या घराकडे आपली शिकार तोंडात घेऊन येत असते त्यावेळेस तिला असं जाणवतं की आपल्या जाळीकडे, आपल्या राहण्याच्या ठिकाणाकडे वास येतो मनुष्याचा. तिचा वेग वाढतोय आणि वेग वाढत असताना तो वास तीव्र होतोय. मनुष्याचा जो वास असतो तो प्राण्यांना पटकन करत असतो, ते तीव्र होतोय, तिचा वेग वाढतोय. आणि एका विशिष्ट टप्प्यात आल्यानंतर तिला दिसतंय की आपल्या त्या जाळीमध्ये आपल्या मुलांना घेऊन, आपल्या पिल्लांना घेऊन कोणीतरी बसलेले. तिचा पद आणावा येतोय, तोंडातली दीक्षा खाली पडते, जोराची डरकाळी फोडते. आणि जोराची डरकाळी फोडल्यानंतर स्वामींवरती झेप घेणार तेवढ्या स्वामींची आणि त्याची नजरेला नजर भेटते. आणि ती जागीर जी स्वामींना मारणार आहे, जडप घेऊन स्वामींना धार मारणार आहे, त्या स्वामींच्या नजरेला नजर मिळाल्यानंतर ती एखाद्या कुत्रासारखी घेतलेली झेप स्वामींच्या श्रीचरणावरती थांबते आणि स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघत बसते. क्षणात स्वामींच्या आणि तिच्या नजरेला नजर झाल्यानंतर तिचा क्रोध नाहीसा होतो. तिलाही कळतं या देवाचं, या माणसाचं, या ईश्वराचं संविधान माझ्यासाठी, माझ्या पिल्लांसाठी खूप लाभदायक आहे, खूप सुखकारक आहे, खूप गारवा देणार आहे, शांती देणार आहे, माझा क्रोध नष्ट करणार आहे. सगळं मी जे काय या पिल्लांसाठी मरमार करते हे सगळी चिंता मिटवणार आहे.
आणि ती स्वामींच्या श्रीमूर्ती समोर स्वामींची श्रीमूर्ती आल्हादकारक मूर्ती बघत बसते आणि आपल्या जिभेनं आपले आवाळू अर्थात जीभ आपलं तोंड चाटत बसते. सतत एकटक स्वामींच्या नजरेकडे बघते, स्वामींकडे बघते, स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघते. तिला पापणी सुद्धा मिटत नाही. एवढ्यात पिल्लं सुद्धा स्वामींसोबत खेळतायत, आईकडे जातात, पुन्हा देवाकडे येतात. ती पापणी सुद्धा मिटत नाही, मुलांकडे लक्ष देत नाही, पिल्लांकडे बघत पण नाही. कारण की तिला वाटलं जर मी आता डोळे झाकले आणि तेवढ्यात स्वामी निघून गेले तर मी अतृप्त राहील. या देव दर्शनाचा जो लाभ, जी शांती मला मिळायची, त्यात मी कुठेतरी कमी पडेल. म्हणून एकटाक बघते आणि स्वामींची श्रीमूर्ती बघत 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 की आनंदाचा रसपान करते. स्वामींच्या श्रीमूर्तीपासून येणारा सुगंध वेगळाच होता, स्वामींच्या सहवासात आलेला गारवा वेगळाच होता. स्वामींच्या आजूबाजूला दरवळणारा जो शांतीचा एक प्रकारचा प्रकाश आहे, जो शांतीची जाणीव आहे, ती वेगळीच होती. अशा पद्धतीने ती स्वामींच्या श्रीमूर्ती जवळ बसते, स्वामींची श्रीमूर्तीची धबधनी घेत असते, स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघत असते. थोड्या वेळ जातात, 5-10 मिनिटं, आणि स्वामी म्हणतात, बाई आता पिले आपली पिले सांभाळ, की तुझ्या मुलांना तू सांभाळ, मला दुसऱ्यांनाही भेटायचं आहे, अनेक जीवांचा उद्धार करायचा आहे, अनेकांचा रोग नष्ट करायचा आहे, अनेकांना सुख शांती द्यायची, अनेकांचे दुःख दूर करायचे आहे. म्हणून बाई तुझे पिल्ले सांभाळ. स्वामी तिची पिल्ले तिला सांभाळी घालून पुढच्या प्रवासाला निघून जातात. जोपर्यंत स्वामी तिच्या नजरी आड होत नाही तोपर्यंत स्वामीकडे ती बघतच राहते आणि स्वामी या ठिकाणी मार्ग असतो. लीला जेव्हा आपण आठवू, तुम्ही जेव्हा जाळीच्या देवाच्या मंदिरात स्थानबंधनाला गेले असाल त्यावेळेस ही लीळा आठवतानाच डोकं ठेवायचं आहे. स्थानावरती डोकं टेकवताना ही लीळा आठवल्या गेली पाहिजे. स्थानबंधनाचा विधीच आहे की स्थानबंधन करताना लीळा आठवायला हवी. आणि स्वामींची पिढा आठवत आपण देवाला प्रार्थना करायला हवी. महंत श्री बाबूळकर बाबांचं काव्य आहे, खूप छान आहे, हृदयाला भिडणारं आहे. जर हृदय मोकळा असेल तर हृदयाला भेटणार आहे, दुःख उत्पन्न करणार आहे, आवडी श्रद्धा भाव उत्पन्न करणार आहे. ते कसं आहे, किती उदासी होती माझ्यावरी आज मला कळली, मला चढुनी व्याघ्र पिलावर दृष्टी तुझी वळली प्रभू रे, दृष्टी तुझी वळली. सर्वज्ञ श्री चक्रधर, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा दंडवत. जेव्हा जर आवडली असेल तर जेव्हा जाळीच्या देवात घरी जाल त्यावेळेस ही लीळा आठवायची आहे. आता आपण काय करूया, सगळ्यांनी ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी अशी मनात भावना करायची, असं मंदिरात जाऊन करायचं नाही बरं का. नाही तर स्थानापुढे जाल, ओवाळी आरती, देवपूजेला ओवाळी आरती, हे इथल्या पुरताच ही गोष्ट आहे. सगळ्यांनी करायची, जेवढ्याकडे मोबाईल आहे तेवढ्या सगळ्यांनी करायच्या, टॉर्च लावायचे आहे आणि अशी मनात भावना ठेवायची आहे की जेव्हा मला तुला ओवाळायचं आहे पंचाआरतीने, मात्र पंचाआरती माझ्याकडे आता नाही, तर ती आरती ओवाळायची या दृष्टीने आपण मोबाईल म्हणून आहे. घरी हा प्रयोग करायचा नाही, स्थानावरती करायचा नाही. सर्वांनी मनात प्रार्थना करायची आहे. माझ्यासोबत ज्यांना ज्यांना येतं त्यांनी म्हणायचं आहे, जय तू मंगला देवा, मंगल रूप माधवा, तेज रूपा हृदयी माझ्या, तेज देई जगतपते, तेज देई जगतपते. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. आता एकदा सर्वांनी जायच्या बाबाचा दोन्ही हात वर करून जयकार करायचा आहे. कारण
जर हात वर केले नाही तर आपण आपण होऊ शकतो बरं का. होणार असेल तर तो देव दूर करेल, होईल असं मी म्हणत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा, गाईचे बाबा की, गाईचे बाबा की. बाकीचे मंडळी करा, तुमचे बाजूला बघा. बाकीचे मंडळी काळीचे बाबाला आणण्यासाठी हा रथ निघालेला आहे. आज वर दर्शन केल्याचं आपले जागेचे समाज बाजू करता, बाजू करता, बाकीचे संबंध त्या जाळीच्या बाबाला नेण्यासाठी आपण सुखरूप काढण्यासाठी आलेलोय. ते जाळीचे हात बस बस बस. बाहेर नका जाऊ. सगळे उतरल्याशिवाय रथ हलणार नाही असा नियम आहे साहेबांचा. आणि कोण घेता हो अशोक बाबा, अशोक बाबा, अशोक बाबा, अशोक बाबा, सगळे वर चल रे, खाली चल खाली. प्रसाद पोहोच तुला. चला खाली दे. फक्त मनोहर मामा राहतील वरती. बस हा बस. सर एक आओ ना. झाला पुढे. पन्नास टक्के या ठिकाणी बरोबर हे त्यांच्या आश्रमामध्ये
जातो ना थोडं ये मला पाडून मारतो दादा म्हणजे उभा हळू 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 फक्त ठेवा त्याच्या भाड्याची भाड्याला पैसे दिले आता नका बोलू आता मी आहे श्री लोणाळकर मामाजी यांनी सुद्धा गायिका बाबाचं दर्शन या ठिकाणी घेतलं विद्यार्थ्यांसाठी जे नेहमी बिचारे नामस्मरण करतात मंदिरामध्ये ते सुद्धा गायिका बाबाचं या ठिकाणी दर्शन घेतील अशी मी विनंती करतो. बाबा थोडं राहिलं महिला काळीच्या बाबाचं दर्शन घेत आहे. सर्वांनी बाबाजी आणि आजाबाई बाबाचं दर्शन घेतील. सोनाळकर बाबाजी थोडं मागे सरका एकमेकाला भेटू नका फक्त स्पर्श करा आणि बाजूला व्हा. स्पर्श करायचा आणि बाजूला सरकायचं कारण शेकडासाठी आम्हाला पाहावं लागत असते जे ओरडले बरोबर महिला जर आडवळची असेल तर बाजू सरका बरं का कोणी आडवळची पूर्ण असेल तर बाजूला लक्ष ठेवा काळीच्या बाबाच्या दर्शनाला येणाऱ्या तुला काय सांगितलं
संपलं पुढं हां असं फिरव हळूहळू एकदम हळू फिरवायचं अरे दंबा उतरा पुढे दंबा उतरा हळू फिरवायचं हातोहात घेणार उद्या अच्छा प्रसाद मारून फेकू नका हातोहातच्या लढीच्या बाबाला आणि तो प्रसाद पवित्र झाला की तो घरी द्यायचा सर्व परिवार वाटायचा पुढच्या वर्षी आपण लढीच्या बाबाला आलो की सर्व सहपरिवारांना या कोरोनाच्या काळामध्ये आपण किल्ल्यावरच आलेलो आहे त्याच्यासाठी आपल्याला पुढच्या वर्षी मोठी यात्रा एवढी करत होती त्याच्यापेक्षा समज 11.5 लाख भाविक भक्त या ठिकाणी येणार म्हणून विनंती सर्वांना यावर्षी निर्माणी केली झाले का पूजा चला बोलायचं बाबाजी आगा